आज काय सकाळीच पूजेचं ताट भरून दिलं तर घरच्यांनी, कारण की आज होती हनुमान जयंती. मग काय त्याच्यानंतर आपण आलो होतो मंदिरात आलो चालू होतं स्वयंपाकाचं नियोजन. मग काय सचिन भाऊची काय कोबी कापायची प्रॅक्टिस नव्हती घरी, पण राम भाऊ मस्त पैकी कापत होता, कारण घरी कधी माहिती कापायची सवय असं भाऊ. मग काय अनुभवी माणूस होता रवी भाऊ, त्याचा काही विषयच नव्हता. भाऊना नुसता चाकू घेतला आणि कार सगळं कापून टाकला ना 1-2-5 मिनिट. मग काय आपण आलो घरी, नवनाथ भाऊच्या कॅरेन मारला सेल्फ, कारण की आपल्याला जायचं होतं जार आणायला, जारचं नियोजन होतं आपल्याकडं. मग काय आपण गेलो श्याम भाऊच्या घरी, मग श्याम भाऊ ना आणि मी टाकले जार गाडीमध्ये नाही का. मग काय जार घेऊन मंदिरात आलतो. हनुमान जन्म नेमकाच झालेला होता. आमचे पण योगा त्या टायमिंगला आम्ही तिथं हजर. मग परत कॅरेल सेल्फ मारून आम्ही निघालो होतो मंदिरात, कारण की तयार झालेला साहेब आपल्याला हनुमान मंदिर पाशी आणायचं होतं. मग काय आधीच गडबड झालेली होती नाही का, अर्धा तास उशीर झाला होता. मग टपटप उतरलो आणि लगेच मग रवी भाऊचं चालू होतं स्वयंपाक. आता 1 नंबर क्वालिटी दिली होती भाऊनं बरं का पुलाव्याला. तुम्ही मटेरियल पाहू शकता नाही का, तोंडाला पाणी चाललं असं तुमच्या पण. मग काय आचार्याला थोडीशी मदत श्याम भाऊना पण केली. मग त्याच्यानंतर आपण पण थोडा वेळ मदत करू लागलो. आधीच उशीर झालेला होता, त्याच्यामुळे काय सगळे भिडलेत स्वयंपाकाला. लापशी झालेली होती. मग म्हणलं पुलाव तर बघून तरी गाडीत ठेवून घेऊ नाही का. मग एकदा बघून गाडीत ठेवून घेतला आणि लापशी पाहिली. 1 नंबर क्वालिटी होती बरं का, तुम्ही पण पाहू शकता. कसं ना ब्लॉगिंग साठी कॅमेरा चालू असला म्हणजे पब्लिकचं लक्ष राहतं. मग चालू भाऊ श्रीराम भाऊ म्हणे पुलाव तर मग आपण कढई वगैरे धुवून ठेवू नाही का. ऑलरेडी उशीर झाला होता, पुलावाची वाट पाहून शेवटी पुलावा झाला. मग काय बघून ना ठेवला आम्ही गाडीत. मग काय लगेच गेलो निघालो आम्ही तिथून नाही का. आधीच लय उशीर झालेला होता, मोकार तक चालली होती लोकांची नाही का. गाडीचा वेग पाहून ना चालू भाऊ गडबडले बरं का, ते स्वयंपाक पण न्यायचा बरं का म्हणजे तिथपर्यंत. मग काय श्याम भाऊ म्हणे सगळेच व्हिडिओ झाले, आपणच नको स्वयंपाक घेऊन आलो होतो मंदिरात नाही का. मग उशीर झाले, मग बरेचसे लोक जायला चालले ते बरं का. पण म्हणलं थांबा आता जाऊ नका, जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका. माईक मध्ये सांगितलं पुकरून. मग सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला मस्त पैकी नाही का. मग काय ते झाल्यावर सगळे चिल्लर पार्टी गोळा करून निघालो होतो आम्ही मंदिरात, कारण की आपल्याला धुवायचे राहिलेले भांडे. जालू भाऊ म्हणे आपल्या क्वालिटी मध्ये आला पाहिजे म्हणे ब्लॉग मध्ये व्हिडिओ नाही का. मग तिथं काय विषय आणि कसं राहतं सगळे कामाला भेटलं, कामाचा काही विषय नाही. मग काय त्याच्यानंतर आपण आलो होतो प्लांटर आलेला प्रतीक भाई चहा घेऊन आलते. मग काय चौरे पाहुणे आणि महेश भाऊ दातीर सोबत चाय पे चर्चा झाली. मग काय त्याच्यानंतर आपला भाषा संकेत भाऊ आलता स्पेशल सिनेमॅटिक शूट साठी, कारण की आपल्याला जायचं संभाजीनगरला भीमाशंकरला गाडी घ्यायला. आणि कसं आहे ना आताच्या काळात ट्रेंडला आलेला आहे ना सिनेमॅटिक शूटचा विषय लय गंभीर. मग काय घेतलेली नवीन गाडी आपणच चालवत आणली आता 1 नंबर फिलिंग वाटत होती नाही का. तिथं काय विषय. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये कळवा. रामकृष्ण हरी.